हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारी हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी दीर्घ बदामी श्यामल डोळे एक सांद्र घन स्वप्न पसरले दीर्घ बदामी श्यामल डोळे एक सांद्र घन स्वप्न पसरले धूप छाव मधी यौवन के धूप छाव मधी यौवन के तू जीवन स्वप्ने रचित रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी सहज मधुर तू हसता वळुनी स्मित किरणी धरी क्षितिज तोलून सहज मधुर तू हसता वळुनी स्मित किरणी धरी क्षितिज तोलून विषाद मनीचा जाय उजळुनी विषाद मनीचा जाय उजळुनी तू वीज खिन्न घनी लवत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारी तू हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी मूक जिथे स्वरगीत होतसे हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे जिथे स्वर्गीत होतसे हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे जीवन नाचत गात येतसे जीवन नाचत गात येतसे स्मित जायत बांधून पहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारी तू हसत रहा हात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी काही
रेषा आता पहाट झाली माझी ललाट रेषा निशब्द केशराची ही हाक रंगता सारे मला मिळाले काही न मागता सारे मला मिळाले चंद्रा सवे पहाटे भाषा बुडून गेली चंद्रा सवे पहाटे भाषा बुडून गेली पाणी अथांग झाले हे प्राण जागता सारे 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 मला मिळाले माझेच श्वास झाले आता नव्या दिशाया माझेच श्वास झाले आता नव्या दिशाया ये मोगरा फुलोनी हा सूर लागता सारे मला मिळाले काही
आई वडिलांच्या आशीर्वादाने दिवस उगवला सोन्याचा, विनाकारांच्या मुलांनी थाट केला शांतीचा. विनाक्रम कळले ना. तुम्हाला येतं भाऊ? हळूहळू षष्टी आणि एकाहत्तरी साजरी केली मुलांनी. सुना, नातू आणि भाऊबंध, आप्तेष्ट, मुली, जावई या सर्वांच्या प्रेमाने प्रमिला माझी आवडती. प्रमिला माझी सोबती. साजरी 61व्या वर्षी सुद्धा प्रमिला माझी लाजरी. लाजरी म्हणत
काव्यात मोठं पण अर्थाने छोटं काव्य आहे, ते ऐका. ऐका हा. आई आमच्या आई साठीची ही बाई, विशीच्या मुलीसारखी यांची असते घाई. शांत बसल्या आई असं दिसणार कधी नाही, काम सारखं सुरू त्यांचं काही ना काही. साऱ्या जगाची काळजी करायची, काळजी करायची बर का, करायची नाही. साऱ्या जगाची काळजी करायची, सारी सारी कामं जणू असतात त्यांची. किती फंक्शन घरी त्याची जबाबदारी, स्वतःकडे घेते त्या हो सारीच सारी. भाऊ आमचे भाऊ, आता भाऊ बर का, भाऊ आमचे भाऊ 70चे भाऊ, 50च्या टेसात ते पाहतात राहू. सकाळचे 6 लागलीच हवा चहा, सकाळचे 6 लागलीच चहा. 1 झाले 2 झाले अहो 3रा कप हा. टीव्ही चालू करू हातात पेपर धरू, टीव्ही चालू करू हातात पेपर धरू, वाचता बघता एकीकडे रेडिओ ही सुरू. आता ऐका क्लायमॅक्स. बेल वाजली, बेल वाजली ती ऐकू नाही आली, बेल वाजली ती ऐकू नाही आली, देणार ते नाही तरी त्याची कबुली. दोघे मिळून निद्री केदारनाथा, हौस त्यांची फिट आता. हौस दोघांना गोळा करू आणि श्रीखंडाची मेजवानी देऊ हो त्यांना. जोडी दोघांची लाडकी सर्वांची, भोवत आली त्यांच्या गर्दी नातेवाईकांची. त्यांची मुलाचारी भेटती वरचेवरी, म्हणून त्यांची असते अगदी खुशीत स्वारी. आमचे आई आणि भाऊ आहेत मेणाहून, सॉरी, आमचे आई आणि भाऊ आहेत मेणाहून मऊ. आपण साऱ्या गोष्टी त्यांच्या ऐकत राहू, आपण ऐकत राहू. आता कवन म्हणणार आहे, हे माझं स्वतःचं काही मंजिरीसारखं नाही आहे, कारण ती काही कला माझ्यापाशी नाही आहे. तर हे ताईने केलेलं आहे आणि तिने मला आग्रह केला म्हणून मी म्हणणार आहे. मला म्हणता येईल असंही नाही, फक्त तुम्ही ते तिचं केलेलं ऐकून घ्या. माझे भाऊ आणि आई, कल्पवृक्षाचा त्या ठाई. हो माझे भाऊ आणि आई, कल्पवृक्षाचा त्या ठाई. सोशील काष्टा अपरंपारा, जीवनाची होती दुपार, जीवनाची होती दुपार. संध्या समयी लक्ष्मी आली, सुखाला त्या भरती आली. माझे भाऊ आणि आई, कल्पवृक्षाचा त्या ठाई. चंद्र सूर्या समहे पुत्र, असती तुमचे दिव्य नेत्र, असती तुमचे दिव्य नेत्र. सद्गुणी सुना करीती सेवा, प्रेमाचा तुम्हीचा खामेवा. माझे भाऊ आणि आई, कल्पवृक्षाचा त्या ठाई. लाडक्या लेकी सुखी राहती, जावई तुमचे लेकच असती, जावई तुमचे लेकच असती. नातवंडे अवती भवती,
गोकुळाची येथ प्रचिती माझे भाऊ आणि आई कल्पवृक्षाचा त्या ठाई थकल्यानंतर विसवण्यासी येतो अक्षय तुमच्या पाशी येतो अक्षय तुमच्या पाशी श्रद्धा भक्ती हा हेरा भाव माहेरा माझे भाऊ आणि आई कल्पवृक्षाचा त्या ठाई जमला मेळा आप्तजनांचा काका काकू आत्यायांचा काका काकू आत्यायांचा आप्पा काकांची उडीवा आशीर्वाद द्या भरीवा माझे भाऊ आणि आई कल्पवृक्षाचा त्या ठाई मावशी आल्या मामी मामा एकमेका अर्पू प्रेम एकमेका अर्पू प्रेम भरला आनंद मनात एक चित्त हे जगात माझे भाऊ आणि आई कल्पवृक्षाचा त्या ठाई भाग्याचा हा आज दिस तृप्ताताही मनास तृप्ताताही वाटे मनास वंदन करीतो भाऊ आई यश कीर्तीचा आशिष देई माझे भाऊ आणि आई कल्पवृक्षाचा त्या ठाई हो माझे भाऊ आणि आई कल्पवृक्षाचा त्या ठाई कल्पवृक्षाचा त्या ठाई 70वी व 61 निमित्त आमच्या दोघांचे मनोगत आहे हे. त्या निमित्ताने मी हे त्यांना पत्र लिहिलेले आहे. तीर्थरूप भाऊसाहेब व सौ गीताबाई साष्टांग नमस्कार. प्रथम आपल्या या मंगल दिवशी आपण उभयता व आपल्या सर्व परिवारास उत्तम आरोग्य सुख संपत्ती व शांती हे सर्व उदंड मिळण्यासाठी श्री गजाननाकडे प्रार्थना करते. एका गावातच आपण दोघी राहत असल्या कारणाने आपणास पत्र लिहिण्याच नाही, म्हणून ह्या निमित्ताने पत्र लिहिण्याची ही हौस मी पुरवून घेते आहे. खरं म्हणजे आपण दोघी विणी पूर्वीच्या काळाप्रमाणे काहीतरी कारण काढून सदा एकमेकींवर धुसफूस करण्याची, पण ह्या 8 वर्षात तुमचे व माझे 8 शब्दसुद्धा कुरकुर करण्याचे झाले नाहीत. मग 8 वाक्य तर दूरच राहिली. लेकीच्या लग्नात माझ्या मावस भावाने फोटो काढले आहेत, त्यात तुमचा व माझा एकत्र फोटो आहे व या फोटो खाली लिहिले आहे विहिणी छे ह्या तर सख्या बहिणी. अगदी तसे लिहिल्याप्रमाणे तुमच्याकडून मला सख्या बहिणीचे प्रेम व माया मिळाली. लेकीच्या लग्नाच्या अगोदरच 2च दिवस आमच्या लग्नाचा पण 25वा वाढदिवस होता. तरी त्या गडबडीत व धांदलीत आपण उभयता आमच्याकडे आलात. आम्हा दोघांना औक्षण करून त्याचप्रमाणे माझी ओटी वगैरे भरली व बक्षीस दिले. खरोखरीच तो अत्यंत कौतुकाचा प्रसंग होता. आम्हा दोघांना त्याचे फारच कौतुक वाटले. भोपाळला आम्ही दोघं आलं असताना खास माझ्यासाठी केलेल्या चकल्या, विविध पदार्थ, मला उत्तम साडी व ह्यांना पांघरण्याची चादर याची किंमत कशानेही होणार नाही. ते 8 दिवस आपण अगदी अक्षरशः धमाल केलेली होती. तुमच्या कुटुंबात मोठ्यांना मान देण्याची पद्धत व कोणतेही लहान मोठे कार्य असो ते अगदी न कुरकुरता टीमवर्कने करण्याची पद्धत ही फारच कौतुकास्पद आहे.
त्याच्यामुळे ते कार्य करताना अत्यंत सुख लागते. कोणतेही काम करताना हसतमुखाने करणे हा तुमचा अगदी स्वभावच आहे. त्यातला थोडासा अंश मी उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू मला जमलं तर. अलंकारिक भाषा म्हणायचे म्हणजे माझी लेक व माझा जावई, त्याचप्रमाणे माझा पाण जावई व माझी पाण मुलगी पण शुद्ध सोन्याच्या लगडी आहेत. 8 वर्षात तुमच्याकडच्या भट्टीत त्या अगदी तावून सुलाखून निघालेल्या आहेत. खरोखरीच त्या दोघींचा मला फार अभिमान वाटतो. अर्थात जास्त कौतुक करत नाही, नाही तर मग माझ्याच डोक्यावर बसतील त्या. तुमच्या घरातल्या कोणत्याही खाजगी बाबतीत आम्ही दोघा नवरा बायकोनी कधीही हस्तक्षेप केला नाही व त्याचे फळ आम्हाला उत्तम रीतीने मिळाले आहे. जास्त लिहिण्याचा मोह आवरत आहे. पुन्हा आपल्या सर्व परिवाराला दीर्घायू चिंतून हे पत्र मी संपवित आहे. मोठ्यांना साष्टांग नमस्कार व लहानांना अनेक आशीर्वाद. आपली सौ शोभाची आई. सुरेश तो आमचे मोठे मेहुणे एक अनपेक्षितरित्या ते आपल्यासमोर अनपेक्षितरित्या पण त्यांनी आधीपासून ठरवलेला एक छोटासा कार्यक्रम सादर करतात. ताई आणि सुरेशराव. आज आपण सारे आई आणि भाऊंची 61 आणि 70 या निमित्त त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जमलो आहोत. काही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. या समारंभानिमित्त फक्त धार्मिक विधी व भोजन समारंभ या व्यतिरिक्त काहीतरी करमणुकीचा तसेच त्यातून काही आत्मसात करावे या हेतूने आम्ही पती पत्नीने आई भाऊंसमवेत एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम आहे यशस्वी संसाराची मुलाखत. मुलाखत कोणाची? प्रिय आई भाऊंची. घेणार कोण? आम्ही दोघे, लेक आणि जावई. या मुलाखतीतून आता आपण त्यांचे यशवल्ली मिळवण्याचा प्रयत्न करूया. आजच्या या समारंभाचे उत्सवमूर्ती आमचे प्रिय पिताश्री आणि पूज्य मातोश्री. नाव सौ प्रमिला विनायक गोखले, परंतु या गीता नावानेच सुपरिचित. गीता या शब्दाचा अर्थ म्हणजे मूर्तिमंत आमची आईच. तेव्हा आई, तुझ्या नावाचा अर्थ तुला कुठे, केव्हा व कोणाकडून मिळाला? शब्दाचा अर्थ म्हणजे गीता स्वतः परमेश्वराच्या मुखातनं निघालेली आहे, तेव्हा त्याला गीताजीही म्हणतात. गीता याचा अर्थ संबंध जगाची ती आहे. तेव्हा गीता या काही जास्त परिचित करून घ्यावा असं मला वाटत नाही. आणि त्यातून मला जेव्हा अर्थ उमगला तेव्हा मला देवाने पुष्कळ वेळा परीक्षेत बसवलं आणि त्यांनी त्या परीक्षेतनं ताराची मनाने उभं राहण्याची त्यानेच मला हे दिलं आणि तेव्हापासूनच मला त्याचा अर्थ कळला आणि मी ताठ मनाने उभी राहिली. भाऊ, आता तुम्हाला प्रश्न जरा कोड्यातच विचारते बरं का. वयानं गाठली 70, देहानं गाठली 60 आणि मनाला मात्र 25ची उभारी. सांगाल का तुमच्या तरुण, रसरशीत, निर्मळ, झऱ्यासारख्या मनाचं रहस्य? सांगा बघू. आता तरी कंडिशन अशी आहे की मला डोळ्यांनी दिसत नाही. तर आता मन आहे हे तर मुख्य किल्ली म्हणजे एक, कितीही कसेही प्रसंग आपल्यावरती आले तरी ते निवाराचे आणि डोक्यातून असे उचलून बाजूला फेकून द्यायचे की दुसऱ्या मिनिटात आम्हाला शांत झोप लागते. हे सगळ्यातलं मूळ सार आहे. तब्येत उत्तम राहणं म्हणा, सगळं संसार सुखाचा होणं म्हणा, यात सुद्धा जर का तुम्ही कुठलीही मनाला होणारे त्रास हे जर फार वेळ डोक्यात न ठेवता बाजूला केलेत आणि तुमचं मन शांत ठेवलं की कधीही त्रास होणार नाही. ही माझी खरी गुरुकिल्ली. म्हातारपणाकडे झुकणं झालं, पण तुझ्या कामाचा उरक मात्र 16व्यातल्या तरुण मुलीलाही लाजविणारा. तुझ्या तनमनाला कधी थकवा जाणवतच नाही का ग? त्याचं कारण असं आहे, मी मनाने कधी थकतच नाही आणि ती गुरुकिल्ली मला तू सांगितलं माझ्या नावातच आहे की मला कधी मनाने थकणं आणि शरीराने थकणं माहीतच नाही.
त्याच्यामुळे आज जरी माझी 61 असली तरी मी 1/6 ह्या यानेच वागते. ते मंजुळी सांगितलंच आहे. भाऊ, आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात तुमच्या धडपडण्याला फारच महत्त्व आहे. म्हणजे पडणे, लागणे, हाडं मोडणे हे सवयीचं आहे तुम्हाला. जरा विचार करून सांगा बरं, शरीराचा असा कोणता भाग आहे जो मोडला नाही? शरीर मोडून जोडलेलं, पण मन एकदम धडधाकट, हो ना? आता खरी वस्तुस्थिती आहे ही की मला आजारपण असं कधी येत नाही, आणि हे जे असले आजारपण होतात त्याला मी डॉक्टर कधी बघत नाही. पण साला वरतून पडलं आणि मणकेच 3 ठिकाणी तुटले म्हणजे मग ते हॉस्पिटल, त्याचे एक्सरे न प्लॅस्टर न हे सगळे आलं. त्याच्यामुळे पहिला माझा ॲक्सिडेंट हा 3 मणके तुटून झाला. पहिला ऍक्सिडेंट गोरे काकांच्या तिथे. एक तू माझं खोटा बघा, हे असली आहे. म्हणजे आमच्या घरात मुख्य असं आहे की आमच्या घरात कोणीच खोटं बोलू शकत नाही. जरा कुठे बोलायचं म्हटलं की ते दुसरा कोणीतरी बाहेर काढलं. हे अगदी याच्यावरून सिद्ध झालं. हे बायको पण असेल. बरं, आता पहिला आमच्या गंगूताई इथे आलेले आहेत, गोरे म्हणून, नागपूरच्या. तर त्यांच्या चाळीच्या तिथे मोठं ग्राउंड होतं आणि तिथे राजा साठे कल्याणचा त्याचं गाणं होतं. आणि तिथे गायी आल्या, 4 गायी अशा उधळत आल्या मॉपमध्ये, आणि मुलांच्या साईडने त्या धावायला लागल्या. म्हणून त्या 4ही गायींना मी गेलो आणि पहिली जी गाय आली तिला ढकलली. ती ढकलली गेली, पण दुसरी गाय माझ्यावर पडली आणि मी पडलो, पण मुलं वाचली सगळी. आणखीन नंतर माझ्यावर 3री गाय पण आली आणि इथे माझा पूर्ण फ्रॅक्चर झाला. हा पाय माझा त्यावेळेला फ्रॅक्चर झाला आणि 10-11 महिने माझे प्लॅस्टरमध्ये, पण मुलं वाचली. त्याच्यानंतरचा दुसरा म्हणजे आता दुसरा क्रमांक नको माझ्या लक्षात नाही तर तू परत बोलशील. तर आता एक मी आपले माझे शरीराचे भाग सांगतो. मणका 3 ठिकाणी तुटला तेव्हा 1 वर्ष 7 महिने इथपासून इथपर्यंत पुरा प्लॅस्टरमध्ये होतो. नंतर आकाचं लग्न झालं आमच्या, त्यावेळेला कधी नाही तर मी बसमध्ये बसत, तो त्यावेळेला बसमध्ये बसून आलो आणि खालचा मणका तुटला. तो जर 5 इंच खाली तुटता तर आज मी तुमच्या समोर बसलेला तरी म्हणजे उभंच राहताच आलं नसतं, कारण ती नर्व्ह तुटली की त्याला अजूनपर्यंत रेमेडी नाही. पण आमचं नशीब बलवत्तर आणि तो वरती तुटला म्हणून परत 11 महिने प्लॅस्टर. ते झाल्यानंतर हा पाय नेव्हीमध्ये असताना तुटला होता, म्हणजे तो खरा पाहिला. मी ही म्हणते तो पण नाही पाहिला, तुझं चुकलं. आता माझ्या लक्षात आलं, माझ्या आयुष्यातला हा तुझ्या आयुष्यातला, पण माझ्या आयुष्यातला पहिला नाही. व्हेन आय वॉज इन नेव्ही, मी नेव्हीमध्ये भरती झालो होतो. तर हां, नेव्हीमध्ये मी भरती झालो होतो. त्यावेळेला आमच्याच तिथे म्हणजे लिबर्टीला मी जात असताना काहीतरी फंक्शन होतं आणि आमचा जो बॉल म्हणून एक ऑफिसर होता त्याने मला सांगितलं, अहो गोखले म्हणाले जरा तुम्ही 40 फुटावरती करंट आहे की नाही एवढं जरा मला सांगा ना. म्हणून मी मेगर घेतला आणि मोठी शिडी होती, त्या शिडीवर चढलो आणि त्याला म्हणजे असे हे होते बल्ल्या, त्याच्यावरती ती शिडी ठेवून मी चढलो होतो आणि ती शिडी तुटली आणि मी वरती मेगर टेस्ट घेता घेता पडलो. खाली लॉकर्स होती, नशीब माझं मी लॉकरच्या बाजूला पडलो म्हणून हा पाय तुटला. आणि तेव्हा असंच नेव्हीमध्येच 11 महिने